बाई म्हणले तू गीता जरासा मोठा घ्यायला पाहिजे होता बाई त्या ड्रेस. जरासा लय चाकूड वाटते बाई मला, बरोबर नाही वाटून राहिलं हे. थांब बाई गीता, मी का नाही जराशी कोमले बोलावतो त्या ड्रेस दाखवाले. हो त्यांना द्या ना आवाज, त्यांना दाखवलाच नाही मी ड्रेस. बरं झालं तुम्ही आठवण दिली. जास्त तुम्हाला आठवणार नाही राहत म्हणूनच तर सारा काम बाई ऐकते. निशा म्हणते या काही समजतच नाही बाबा. जाऊ दे आपल्याला काय करावं लागते. कोमल ये बाई लवकर, हिचा ड्रेस पाहिलीये. गीतानं ड्रेस घेतला तर ते दाखवायला आली. हो आई आली. थोडी माझी भाजी शिजायला टाकलेली आहे, तर होऊ द्या मी बातच येते. मला ताई या आरामशीर या, आरामशीर या, काही घाई नका करू. भाजी शिजू द्या तुमची पहिले. अगं गीता येते मी. बापरे गीता किती छान ड्रेस घेतला का तू. मला आवडला का माझा ड्रेस? ना आवडायला काय झालं, इतका सुंदर ड्रेस. ते म्हणत होत्या का आवडला नाही, थोडासा लंबा पाहिजे होता म्हणते. हो आई आजकाल तसंच आहे. अशाच फॅशन निघाली आहे, तर मग जगाप्रमाणे वागावं लागतं ना. एवढा चांगला ड्रेस आहे, काय झालं त्याला. बाई कोमल तू काही म्हण, फॅशन गिशन असो काही असो, पण पाहायला चांगलं नाही वाटत हो बाई. आई तुम्हाला नाही वाटत, सगळ्यांना आजकाल तेच आवडतं. जाऊ दे, तिला आवडला हे महत्वाचं आहे. तुम्हाला आवडला, तिच्या बहिणीला आवडला, माय का हाय पहिली जुन्या जमान्याची बाई. मला चप्पल मोठी आवडली हो बाई. असं वाटू राहिलं का आपण घेऊन घ्या अशी एखादी चप्पल. घे जरा एखादी तुम्हाला आवडली असेल तर. हा लागन बाई एखादी अशी. सांग का कोमल, मी दुकानात गेली का काय घ्या काय नाही मला समजत नाही. दांदरल्यासारखंच होते बिचारे. आणि कोणाच्या फायदा दिसला का भल्ला आवडते कधी कधी मला तर. आणि बिचार दुकानात घ्यायला गेली का दिसतही नाही मला. चीज पाहिजे का तुम्हाला, मी एखाद्या वेळेस गेली म्हणजे घेऊन येते. चला मग मी ड्रेस काढून येते, तुम्ही करा तोपर्यंत गप्पा. अरे का बाई कोमल सगळे कामं घे मग. नाही आताच झाले माझे सगळे काम. दिवस जातो काम करता करता ना. तसंच आहे, सारा दिवसच्या दिवस जाते. कोमल तुला आवडला का ग आपल्या गीताचा ड्रेस. ना ताई खूपच छान आहे, मस्त आहे, मला आवडला तिचा ड्रेस. अगं नीता मी एक गोष्ट बोलू का. नाही काय म्हणत होत्या. म्हणत होती का जरासं काल तुम्ही गेल्या म्हटलं मार्केटमध्ये, तर आपल्या कोमलला घेऊन जायला लागत होतं. तिला एकटीलेच काय घरी ठेवलं. भांडणाचा विषय कशालाच म्हणत आहे काय मी, कशालाच म्हणते कशाला नाही. त्या करते नीता ताई तांडव. नाही तर नीता ताईला असं वाटेल का मीच त्यांची कानं भरवले, त्यात काही नाही घेणं नाही देणं नाही. कोमल तुमचा किती विचार करते. ते मार्केटमध्ये जाते दोघं नवरा बायको जात नाही म्हटलं. नवीन लग्न झालं असून तुम्हाला नेते म्हटलं नेहमी, ते लेकरही नेते तुलाही नेते. किती सांभाळून घेते. त्याने आणायला लागत होतं का तिले. तू तर मोठी आहे सगळे आणि त्यात सांभाळून घेतलं पाहिजे साऱ्या घराले. तू अशी वागतं काही समजून घेत जा ना. नेलं कोण नाही तिला सोबत, सांग बरं मला कोण नेलं तिला. मोठी आहे म्हणजे सारखा नाही सांभाळूनच घ्यायचं ठेका घेतला आहे का. पहिले घेतलं म्हटलं सांभाळून, आणि नेहमी नेहमी तुमचं काय होईल नसते, तुम्ही बोलतच राहता. तुम्ही तुमचं लय ऐकून घेऊन राहिली म्हटलं. लग्न झालं तेव्हापासून मी ऐकून राहिली. लय सांभाळून घेऊन राहिली, आणि तुम्हीच माझ्यावर वरतून दबाव टाकता ना. कधी बोलता रंगारंगाचे बोलता तुम्ही. नेहमी पाहतो तुमचं असं उतरू बोलता म्हटलं मला. काही नाही काही नाही नाही नेलं मी तिला. आणि याच्यात काय एवढी बोलायची गोष्ट, तुम्ही नेहमीच बोलता म्हटलं. आणि ते पण लहान सुनीचे देखता बोलता. ती म्हटलं तशीच पाहिजे ना म्हटलं, मला बोलायची नसतं. ती राहू दे ना, कशाला जाऊ दे ना वाद वाढवता. तुमचं नेहमीच आहे, असं केलं तर तसं काऊन केलं, तसं काऊन केलं तर तसं काऊन केलं. निसता तुमचं ते मागं लागणं. किरकिरपणा मला पटणार नाही, सांगून ठेवतो आत्ता. माझ्यासोबत बोलायचं तर चांगलं बोलायचं, नाही तर बोलायचंच नाही माझ्यासोबत. राहू दे ना ताई, राहू दे बोलू नका, जाऊ दे ना आई, तुम्ही पण बोलू नका. बाई कोमल मी भांडणात तू इतकं म्हटलंच काय इले, सांग बरं तू काही म्हटलं काय. फक्त बाई नेलं कोण नाही एवढं म्हटलं. तुम्ही कधीच काही बोलत नसता. उसात जाता पण कानसुनी लागू देत म्हटलं. नेहमीच आहे तुमचं, आणि स्वतःला प्रूफ करत राहता निसत्या. बदमाश आहे ना तुम्हाला, दुसरं काहीच नाही ना. तुमच्या डोक्यावर मीच बसली आहे ना, बरोबर आहे. दुसरं काही बोलून फायदा. चली मी माझ्या रूम मध्ये. हो आई जाऊ देत जना. काय कशाला म्हणता तुम्ही असं, म्हणत नका जो आई तुम्ही. आणि कशाला वाद वाढतो ना मग. एकाला एक शब्द वाढत जाते, बोलत नका जुवर आई. बाई कोमल म्या काही म्हटलं काय, पण एवढं काही वाईट म्हटलं होतं का म्या. पण ते कशी बोलते हो बाई, कशी उद्धटल्यासारखी नुसती बोलते म्हटलं मला. एवढं टेन्शन घेत नका जो. मी जाते ना मार्केटमध्ये, श्यामजी नेतात ना मला मार्केटमध्ये. असं काही आहे का त्यांना मी नेलं म्हणून त्यांनी नेलं पाहिजे. काही गोष्टी सोडून द्यावं लागते आई. दुर्लक्ष करायचं ते तशी डोक्यावर बसन ना. बोलून चालून असतं अशी एवढी आहे, जर बोललं नाही तरी किती डोक्यावर बसन ते. जाऊ दे आई, झालं ते झालं, बंद करा आता. गीता आहे तिच्या देखता चांगलं नाही वाटत असं बोलणं. आणि कोणी त्या पाहुण्याला चांगलं नाही वाटत असते. आपल्या घरी 2 दिवसाचे पाहुणे येते, त्यांच्या देखता असं बोलायचं नाही आई. जाऊ द्या. गीताली मैदा कशी आहे म्हणून तिची बहीण, जाऊ दे ना. दे आई ते काही असो, पण आपण आपल्याकडून चुकायचं नाही. जाऊ द्या. काही नाही लावला मला सारा काव लागला म्हणलं यायचा मला.
पाय कोमल आता तिचे नाटकं पाय कसे सुरू आहे. पाय पोराला कशी मारून राहिली ते. आपण बोललो नाही का तिले, तर तिले पाय नेट लागला. आता कसा नेट लागला, नेट लागला तर म्हटलं पोरावर पाय कशी ताव काढून राहिली, कशी मारून राहिली ते. अशीच करते ते. जेव्हाही पाहिलं तेव्हा इकडे जर आपण काही म्हटलं का लेकरावर, आपल्या रागावर ते लेकरायली मारते म्हटलं. पाय केवढी मारून राहिली मा नाताले म्हटलं ते. असं हिचं बरोबर आहे का? इकडे काही झालं का लेकरायली मारते निसती. त्या लेकराचा काय गुन्हा आहे? आपण बोललो तर तिले त्या लेकरावर राग काढते बिचारी. यावर कशी मारते पाय. तुम्ही चालली आता तिच्या खोलीत. जाऊ दे ना, जाऊ नका ना. अधिक तुम्ही एकाला 1-2 शब्द बोलले तर अधिक भांडण वाढत. जाऊ नका नाही. दे ना ग ताई, कशाला एवढी मारते ग त्याला? लहान आहे, त्याला काय समजते ग? अशी कशाला करतेस? सारा काव आणला ना येईन मारून. इथं काय करू, तुला काय आहे? ठीक आहे की, कशी काय तू एवढी मारून राहिली त्याला? त्यानं काहीच तर नाही केलं ताई. बरं अशी करू राहिली काय की? त्या बाळाला मारायचं काय वय आहे का त्याला? की छोटा आहे तो? असं मारत असते का? हो, कायच ताव काढून राहिली एवढी? काय काऊन मारून राहिली त्याला? एवढी मारून राहिली आणि काही मारायची गरज आहे? त्यानं काय केलं एवढं माराले? वय किती तो गाईस आणून राहिला तरी तुम्ही त्याला का मारू नये काय? गाईस आणल्यावर काय लेकराला मारत असते काय? जराच त्याला प्रेमाने घ्यायला लागत असते. आणि एकदम ताव काढून राहिली का त्याच्यावर? तू कायचा ताव काढून राहिली? कायचा ताव काढणार आहे? तुम्हाला काय वाटून कायचा ताव काढून राहिली असं वाटून राहिलं तुम्हाला? त्या ताई बोल नको, राहू दे ना ग. कुठे चांगली सटक काढलीच नाही. बहीण आहे म्हणून तिला बेकार वाटून म्हणून आता बोलत नाही मी. जाऊ दे म्हटलं म्हणून तू मायाच ताव काढून राहिली असशील ना? नाही बाई, असं काही नाही आहे. काय झालं तेवढं माराले तुले? सांग बरं मले, काऊन मारलं त्याले? बाई तो खूप चिडलीपणा करत होता, ऐकतच नव्हता, जिदच करत होता म्हणून मी त्याला मारलं. होय काय? ठीक आहे मग तुला सांगतो, याच्या पुढे मारत नको अजू. आणि प्रेमान लेकराला चोपडत जाय. मग उगं बसते लेकरू, जिद नाही करत असते. आपल्याला चुप राहिले असते लोकांना मारलं असतं लेकराईले. माझी बहीण आहे म्हणून तमाशा नाही झाला पाहिजे म्हणून मी बोलून नाही राहिली. माझ्या बहिणीला चांगलं नाटक, माझी बहीण राहू दे करू राहिली. पण हे गेल्या माझी बहीण गेल्यावर हिची चांगली काढतो सटाक. त्यांची देखता भांडण झालं तर मग बहिणीलाच बेकार वाटत म्हणून जाऊ दे. आता काही विषय घेत नाही. पण हिची तर काढल्याच्या राहत नाही मी सटाक.